आपल्याला इथं कसले बंधन नाहीयेत, कसल्या कसल्या अडचणी नाहीयेत. ज्याला यावं असं वाटतं, आता दिंडी आहे, दिंडी चालली, आज मला इथून वाटते की बाबा चला मी तुमच्यात सामील होईल आणि सामील होऊन पुढचा प्रवास आनंददायी, सुखदायी आणि समृद्धदायी करण्यासाठी मी तुमच्यासाठी सामील होऊ शकतो. तर तो अधिकार मला आज सुद्धा आहे. काही काही समाजामध्ये, काही काही धर्मांमध्ये खूप खूप कठीण कठीण आहे बघा. तर तुम्ही जर मारवाडी धर्मामध्ये जर समाजामध्ये बघितलं असेल तर ते भिक्षा वगैरे घेतात. भिक्षा घेतल्यानंतर मग त्यांना तो अधिकार प्राप्त होतो, मग संतत्व प्राप्त होतं, मग त्यांचं कार्य चालू होतं. तसं आपलं वारकरी संप्रदायामध्ये तसं काही नाहीये, बंधन नाहीये. बंधन एकच आहे, कशाचं? हरिनामाचा जप. तुमच्या जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला निस्वार्थीपणे हरिनामाचा जप करायचा आहे. आणि जप करत असताना तुम्हाला तुम्ही जे फेरे घातले, तुम्ही जे कार्य केले त्यातून मुक्त व्हायचंय. मुक्त व्हायचंय म्हणजे अडचणी सुद्धा निर्माण तोच करतो. आता विषय असा असतो बघा, आता तुम्ही दिंडीला चाललाय, दिंडीला जात असताना काय होतं, काही जणांचे पाय दुखताय, काही जणांना त्रास होतोय. आताच बोलता बोलता विषय झाला, महाराजांना गाणं गात असताना थोडासा त्रास होतोय, चालण्याचा त्रास होतोय. तर विषय असा असतो, आता तुम्हाला जर दृष्टांत सांगायचं झालं तर एक कॉलनी असते, कॉलनी म्हणजे एक वस्ती असते, आणि वस्तीचा नियम काय की मग 4-5 वाजले की आपले सगळे ऊन बिन उतरले की सगळे एकत्र येत असतात, आणि एकत्र आल्यानंतर सगळी मुलं खेळत वगैरे असतात. तसंच त्या दिवशी सगळेजण खेळत होते, आणि खेळता खेळता काय झालं, सगळे लहान मुलं खेळत आहे, आणि खेळत असताना एका आईने त्या मुलांकडे बघितलं, आणि मुलांकडे ज्यावेळेस बघितलं, आईची नजर तुम्हाला माहिती, आईने मुलांकडे बघितलं आणि विचार केला, किती छान मुलं आहेत, किती सुंदर खेळतात, भांडण करत नाहीयेत, एकामेकांना एवढी साथ देत आहेत, इतके सुंदर मुलं तर कुणाचेच नाही. मग त्या आईला काय वाटलं माहितीये का, आता त्यांना चॉकलेट देऊया, इतके छान मुले, आईने चॉकलेट दिले, आईने चॉकलेट आणलं, त्या मुलांना देऊन टाकलं, सर्व मुलं परत खेळायला लागले. पण ते मुलंच थोड्या वेळाने खेळल्यानंतर मुलामुलांमध्ये भांडणं झाले, आणि भांडणं झाल्यानंतर ते एकामेकाला मारायला लागले, भांडणं चालू झाले. लेडीज लोक ते सगळ्याच होता, परंतु ज्या आईने त्या मुलाला चॉकलेट दिलं होतं त्या सुद्धा ते बघत होत्या. मग त्यांना वाईट वाटलं की बाबा मी आता यांना चॉकलेट दिली, ते छान होते. मग त्यांना खूप राग आला, आणि राग आल्यानंतर त्यांनी विचार केला की आता मी यांना मारणार. तर त्या आई त्या सगळ्या मुलांना जसं त्यांनी चॉकलेट दिलं तसं त्या सगळ्यांना मारू शकतात का? त्यांना तो अधिकार प्राप्त नाहीये. ते त्यांच्या फक्त स्वतःच्या मुलाला मारू शकतात, बाकीवर त्यांचा अधिकार नाही. तसंच सुद्धा देवाचं असतं, देव सुख देताना सगळ्यांना देतो, सगळ्यांना दिल्यानंतर पण दुःख जो देवाच्या जवळच आहे, जो देवाला जवळचा वाटतो त्याला देव थोडासा त्रास देत असतो. तर मग देवाने त्रास दिल्यानंतर थोडेसे पाय दुखतायत, थोडस चालायला त्रास होतोय, तर हा आनंद माना की देवाने तुम्हाला आपलंसं मानलंय, आणि आपलंसं मानल्या कारणामुळे तुम्हाला तो त्रास होतोय. कारण की त्रास ज्यालाच होतो ज्याला की देव आपलंसं मानतो. तेव्हा हरकत नाही, पुढचा प्रवास आनंदी होणारच आहे, छान होणारच आहे. आणि त्यासाठी तुकाराम म्हणतात, जावं देवाशी या गावा. तर आपला एवढा अट्टहास कशासाठी आहे, तर आता आपल्याला देवाच्या गावाला जायचंय. देवाच्या गावाला जात असताना तिथं काय करायचंय, काही करायचं नाहीये. देवाच्या गावाला गेल्यानंतर देव आपल्याला स्वीकारणारच आहे, आणि तिथे गेल्यानंतर आपले दुःख हे देवापुढे व्यक्त करायचे. तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे बघा, दुःख हा तर सगळेच व्यक्त करत असतात, दुःख व्यक्त करण्याची जागा हा देव नाहीच आहे. पण जर तुम्ही तिथं जाऊन त्या देवासोबत सुख सुद्धा शेअर केलं, सुख सुद्धा मानलं, तर देव सुद्धा आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्याला गावाला गेल्यानंतर दुःख आणि सुख हे देवासोबत वाटून घ्यायचंय. आणि ज्यावेळेस दुःख, देव असं आहे की देव दुःख ते आत्मसात करून घेणारे आणि सुखाची ओंढळ भरून तुम्हाला परतीचा वाटी देणारे. मग देवाकडे गेल्यानंतर, देवाची मागणी केल्यानंतर आणि देवाला एक रूप पाहिल्यानंतर देव आपल्या डोळ्यात भरून घ्यायचा आहे, आणि देव डोळ्यात भरून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या परतीचा प्रवास हा एक खूप मोठा प्रवास आहे. आता तुम्ही इतके दिवस चालताय, तुम्हाला खोटं बोलत नाही, तुम्ही खूप भाग्यवान माणसं आहे, इतके भाग्यवान आहेत ना की शब्दात सांगता येत नाही. आता इतर विषय असा आहे की लोक खूप स्टँडर्ड झालेत, म्हणजे हुशार झाले, हुशार विचार नाही झाले, लोक बावड झालेले. हा, त्यात काही विषय नाही. आता लोकांना वाटतं मी हुशार आहे, म्हाताऱ्याला काही काय नाही. आता मी हे घातलं होतं, लोक म्हणलं काय आज कार्यक्रम, 2-4 म्हणले सुपारी, हा म्हणलं तमाशाचे,
सुपारी आणायला चाललो. पण लोकांची मेंटॅलिटी अशी झालेली, लोक म्हणजे इतके भयानक आहेत. आता माझं मी हे अध्यात्मात येण्याचं कारण म्हणजे शेख मोहम्मद महाराज इथून वहिरेला तर तुम्हाला ज्ञात असते. शेख मोहम्मद महाराज ते आमच्या आष्टी तालुक्यातच येतात. आणि शेख मोहम्मद महाराजांकडे आमचे आटोळे बाबा म्हणून महाराज आहेत आमचे, त्यांच्या सहवासामुळं अध्यात्मात येण्याचा एक मार्ग लागला. मार्ग लागला म्हणजे काय असतं बघा, मी जसं तुम्हाला अगोदर म्हणलं की वारकरी संप्रदाय इतकं सुंदर आहे की तिथं पदवी लागत नाही, काही नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, एकाच राहून त्या नामाचं नामस्मरण करायचंय. आणि त्या संतांमुळं मला इथपर्यंत येण्याचं योग आला. योग येण्याचं कारण एवढं की ज्यावेळेस मी त्यांचं चरित्र वाचत होतो, मी आता एकनाथ महाराजांचं छोटं चरित्र वाचलं, ते चरित्र वाचताना लक्षात आलं की संतांना त्रास होतोच, पण त्या संतांचा झालेला त्रास होतो चीज होत नाही. त्यांनी या समाजासाठी एवढं मोठं कार्य केलेलं आहे. ते का केलेलं आहे आता नाही नाम नाही. तुम्ही एकनाथ महाराजांच्या भेटीला चाललाय. एकनाथ महाराज हे स्वरूप आणि विषय असतो बघा. आता तुम्ही देवाला मानता का जाणता? सगळेजण मानतात ना, इथं चुकतोय. देवाला मानून उपयोग नाही हो, देवाला जाणा. मानायला काय, मी तर सगळ्यांनाच मानतोय. आता मी तुम्हाला म्हणतोय, मानण्यात अर्थच नाहीये. देवाला जाणार, आणि ज्यावेळेस देवाला जाणार त्यावेळेस मानण्यापेक्षा जो आनंद आहे ना तो वेगळा आहे. मग असंच होतं. एकनाथ महाराज एक खूप छान म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला कौतुक वाटतं की एकनाथ महाराज ब्राह्मण समाजात येत असून सुद्धा एवढा मोठा इतिहास, एक भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारा एक खूप मोठा म्हणजे. आणि एकनाथ महाराज असं टिपिकल गुंतून बसले नाही की मी पैठणला गेलो, मी पैठणचा पुरता प्रचार करतोय प्रसार करतोय. पूर्ण देशभर त्यांनी या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. एवढा मोठा यज्ञ उभारला. बरं, एकनाथ महाराजांचं काय स्वरूप म्हणजे छोटे आहे का? त्यांच्याकडे काय बोलतात गरिबी होती का? त्यांच्याकडे अस्तित्व नव्हतं का? त्यांना करायला खूप चान्स होते ना. त्यावेळेस तर ब्राह्मण समाज, दुसऱ्या समाजाचा विषय सोडून द्या तुम्ही, पण त्यावेळेस ब्राह्मण समाज म्हणजे देव होता. त्यांनी आदेश द्यायचा आणि बाकीच्यांनी ऐकायचा. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या समाजाला एक विरोध करून एक समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतं. या अंधश्रद्धेतून या जो भरकटत चाललेला समाज आहे, एक दलित समाज आहे, जो की समाजाला एक पुरेशी वागणूक नव्हती आणि त्या समाजाला एक मोठं काम करण्याचं एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर एकनाथ महाराजांच्या, तुम्हाला जर सगळ्यांना ज्ञात असेल तर एकनाथ महाराजांच्या खरोखर पित्र जेवायला आलते. त्यांच्या घरी खरे पित्र जेवायला आलते. आपल्या घरी 2दा फोन लावले मित्र येत नाही, 4दा फोन लावला, 4 सुकट केलं. तो म्हणतो गोड आहे का? म्हणलं हा गोड नको, तिखट असलं तर येतो. मग असे आपले मित्र. आणि एकनाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांच्या घरी पित्र जेवायला यावे असे एकनाथ महाराजांचा विषय असा झाला, पित्र जेवायचे. आणि त्यावेळेस अधिकार फक्त ब्राह्मणांना. ब्राह्मणांचं स्वरूप काय की आमच्या रूपाने तुमच्या घरी पित्र जेवायला येणार. मग त्यावेळेस ब्राह्मणांना घरी जेवायला बोलवायचं. मग आधी घरी ब्राह्मणांना जेवायला बोलायचं म्हणलं, घर पूर्ण स्वच्छ धुण्यात आलं, धुवून साफसफाई केली, गोमूत्राने घर सगळं स्वच्छ केले. आणि स्वच्छ करत असताना दलित समाजाचे लोक एकनाथ महाराजांच्या घरापासून जात आहेत. एकनाथ महाराजांच्या घराकडून जात असताना त्यांचा एक छोटासा मुलगा होता. वास येतोय. वास काय झालं, काय रे आज एकनाथ महाराजांच्या घरी? तर एकनाथ महाराजांच्या घरी आज पित्र आहेत आणि पित्रासाठी गोडधोड म्हणून लाडू केलेले आहेत. आणि ज्यावेळेस ते लाडू केलेले आहेत तर त्या मुलाची भावना होती, आता मुलगा तो मुलगा, मुलं म्हणजे देवाकडची फुलं. ना त्यांना अपमान असतो ना मान असतो, त्यांच्या फक्त आयुष्यात आनंद असतो. जर सगळ्यात सुख जर कशात असेल तर ते फक्त लहान मुलांमध्ये. इतका आनंद आहे ना लहान मुलामध्ये. मी आतापर्यंत लहान होतो, या वर्षी मला सगळेजण म्हणलं मी तू मोठा झालाय. तेव्हापासून मी ठरवून घेतो आता मी मोठा झालो. मला आणखी आवडलं लहान व्हायचं, पण ते काय झालं आता घरचे पूर्वी बघायला लागले. लहान वातावरण झालं त्यामुळे आता मी मोठा होऊन गेलो. तर आपण कुठं होतो तर एकनाथ महाराजांच्या घरापासून ते मुलगा चाललाय आणि मुलगा जात असताना त्यावेळेस त्याला लाडूचा वास येतो आणि तो त्याच्या आईपाशी हट्ट करतोय, आई मला लाडू खायचा, लाडूचा वास इतका छान येतो, आई मला लाडू खायचा. पण तो अधिकार प्राप्त नाहीये ते दलित समाजाचे म्हणजे खालच्या समाजाचे असल्या कारणामुळे, जे की त्यावेळेस ते त्यांना मानत नव्हते. त्यावेळेस मग त्या आईने सांगितलं नाही बाळा आपल्याला तो अधिकार नाही. आपला अधिकार काय की ब्राह्मणांनी जेवावं, जेवल्याला शिळ अन्न त्यांनी
बाहेर उकडण्यावर टाकावं आणि त्या पत्रवळीतलं आपण खावावं, हे आपला अधिकार आहे. ही त्या वेळेची मानसिकता होती. त्यावेळेस काय आणि आतापर्यंत काय ते विषय असा आहे बघा, सगळ्यात लोक ते वाईट असतात असं नाही. ब्राह्मण समाज सुद्धा सगळ्यात वाईट होता या मताशी मान्य माझं सुद्धा मत नाही. तुम्ही जर आता बघितलं असाल, आता खूप मोठा ट्रेंड चालू आहे, संभाजी महाराजांचा पिक्चर आलाय. संभाजी महाराजांचा पिक्चर आल्यानंतर त्या सुद्धा फितुरी कुणी केली, त्या सुद्धा विरोध कुणी केला. आणि वेळोवेळी ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस संकटामध्ये त्यावेळेस विरोध कुणी केला, तर विरोध केला असेल तर फक्त ब्राह्मण समाजाने. माझं वैयक्तिक म्हणणं आहे की मी ब्राह्मण समाजाला दोषी मानत नाही, पण त्यांची विचारधारा अशी आहे, त्यांची विचारधारा राजकारणाची. लय उदाहरण कशाला घेता, आता ते राजकारणाचं बोलायचं नाही, पण एकदा आपल्याला समज आला पाहिजे. प्रवचन करणं म्हणजे फक्त तुकाराम महाराजांनी सांगितलेलं लोकांपर्यंत नेण्याची गरज नाहीये. लोक आता खूप हुशार झाले. मोबाईल आहे, मोबाईल काढण्याला तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, कसा उद्देश केलाय, कशासाठी उद्देश केलाय हे लगेच आपल्याला कळतं. पण समाज एका टिपिकल वळणावर चालला पाहिजे. आता ब्राह्मणांचाच विषय निघला म्हणून तुम्हाला सांगतो, आता मध्ये मोर्चे निघाले बघा, मराठा समाजाचे मोर्चे. ते मोठ्याने गोष्ट द्यायचे, एक मराठा मागचे म्हणायचे लाख मराठा. एक ते म्हणायचे एक मराठा, मागचे म्हणायचे लाख मराठा. ओबीसी पेटले, अरे म्हणले आम्ही तर 75 पेटले. पण त्यांनी बदललं, ते म्हणले एक ओबीसी, मागचं म्हणायचं कोटी ओबीसी. ते म्हणले एक ओबीसी, मागचं म्हणायचं कोटी ओबीसी. माझ्या डोक्यात आलं, एक मराठा लाख मराठा म्हणते, एक ओबीसी कोटी ओबीसी म्हणते, आणि 2% ब्राह्मण आहेत आणि मुख्यमंत्री त्यांचा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यात वाद घालत बसताय, नाही ते याच्यात ते काय म्हणतो जितत बसताय आणि राज्यकर्ते राज्य करून जात आहे. तसाच काळ होता एकनाथ महाराजांचा सुद्धा. स्वतः ब्राह्मण असून सुद्धा त्या ब्राह्मणतेला विरोध करणारा एवढं एक मोठं संत होते. मग तो आईला मागणी करतो की बाबा मला लाडू हवाय, लाडू खायचा आहे. त्याच्या आईने समजून सांगितलं आणि ती गोष्ट एकनाथ महाराजांनी खिडकीतून पाहिली. खिडकीतून पाहिल्यानंतर खिडकीतून ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांनी हाक म्हणला, आई काय झालं? तर त्यांनी सांगितलं की बाबा माझा मुलगा आहे तो लाडूची मागणी करतोय. तर एकनाथ महाराजांनी कसलाही न विचार करता त्या मुलाला आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेस एकनाथ महाराजांसोबत कोण होता? एकनाथ महाराजांचं पाणी भरायला कोण होतं? स्वतः देव होते. आणि देव त्यांना सांगतायत, महाराज तुम्ही हे काय करताय? हे तर नाही का खालच्या जातीचे ब्राह्मण येतच असतील, ब्राह्मण येणार आहेत आता, आणि तुम्ही जर यांना जीव घातलं तर ब्राह्मण आपल्या इथं जेवणार नाहीत, आणि जेवले नाही तर मग आपले पित्र नाराज होतील. त्यावेळेस एकनाथ महाराज उपदेश करतात की बाबा पित्र हे फक्त ब्राह्मणातच आहेत, हा नाही, जगी स्थळी सर्वत्र देव आहे, आणि यांच्या सुद्धा देव आणि यांच्या सुद्धा देव. एकनाथ महाराज इतके श्रेष्ठ आहेत, इतके श्रेष्ठ आहेत की ते प्राण्यामध्ये देव पाहतात. हो, माणसाची दृष्टी असावी वाटते. आता विषय बघा, विषय कसा असतो, आपल्या दृष्टीच्या खूप मोठी जादू असते. आपण जर एखाद्याला समजलं की बाबा हा खूप छान माणूस आहे, खूप छान याचं कार्य आहे, तो खूप छान काम करतो, पण तोच माणूस रात्री जर टॅबला बसला तर आपली मनस्थिती बिघडते. त्याकडे दिसतोय बरं का, याचं काय लक्षण चांगलं आहे, तर त्याने दिवसभर तुमची सेवा केली, पाण्यात गेली. पण तो बघण्याचा दृष्टिकोन असतो. एकनाथ महाराजांनी आदेश देवा, तो आदेश त्यांच्या बायकोनी झेलावा. त्यावेळेस विषय काय, एका रथाने एका चाकाने रथ चालत नाही. एकनाथ महाराजांचं जेवढं भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कार्य त्याच्या म्हणजे काय म्हणतो जुळूनच त्यांच्या पत्नीचं सुद्धा तेवढं मोठं कार्य की वेळोवेळी त्यांना पाठीशी खंबीरपणे जर कोणी उभा राहिला असतं तर त्यांच्या पत्नी होत्या. एकनाथ महाराजांनी आदेश द्यावा, पत्र लावलं, ताटं लावलं, आता आपल्या इथं पित्र आले आणि हेच पित्र म्हणून आपल्याला जीव घालायचे. मग ते जेवायला सुरुवात झाली आणि सर्वजण जेवत आहेत. तेवढ्याच ब्राह्मणांची टोळी आली. ब्राह्मण आल्यानंतर देव होते दारात उभा. देव कसे असते? पाठीराखे असते. देव दारात उभे होते. देवाने हात असा केला, म्हणजे ब्राह्मण देवा तुम्हाला आज जाता येणार नाही. तो म्हणले का? अहो एकनाथरावांनी आम्हाला जेवायला बोलवले, आता पित्र म्हणून आम्ही त्यांची इथे जेवायला आलो आणि जाता येणार नाही म्हणजे? एकनाथ देव होते. देव म्हणजे नाही, आतमध्ये बघा काय होतंय, काय चाललंय. ब्राह्मणांनी डोकून बघितलं तर खालच्या जातीचे लोक जेवण करत आहे. ब्राह्मणांचं चालू झालं राम 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 राम, दोष झाला दोष झाला दोष झाला. ते खूप मोठं वाईट झालं. आणि काय वाईट झालं तर तुम्ही खालच्या जातीच्या लोकांना जेवायला बोलवताय, आणि जेवायला बोलत असताना आता आम्ही इथं थांबणार नाही. थांबणार नाही म्हणलं. परत एकनाथ महाराजांना दुःख झाले की बाबा आता मी एवढा
स्वयंपाक केला तो सगळा फेकून द्यावा लागतो हे काय, आणि देवाची आणि एकनाथ महाराजांची चर्चा चालू झाली. हे देवा, हे काय केलं रे, मी काय वाईट केलं, मी तर चांगल्यासाठीच केलं होतं ना, आणि एवढा अट्टहास कशासाठी, तर फक्त तुझ्या भक्तीसाठी होता ना. ज्यावेळेस एवढा मोठा सगळं फेरा चलत होता, त्यांची चर्चा चालू होती, त्यावेळेस देव सांगतात, एकनाथ महाराज कसली चिंता करू नका, तुमचा अधिकार खूप मोठा आहे, खाली जाऊन बघा, पित्र जेवायला आले, आणि साक्षात एकनाथ महाराजांचे पित्रांनी खाली यावं आणि त्या ताटावर बसून जेवावं, असा थोर माणूस एकनाथ महाराज, की त्यांचा अधिकार एवढा होता. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आपले इथं मित्र येत नाही, त्या थोर माणसाचे पित्र म्हणून जीवन जातात, असे एकनाथ महाराज होते. आणि त्या एकनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये तुम्हाला येण्याचा योग येतो, आणि योग आल्यानंतर तो आनंद तुम्ही त्या उत्साहात घेताय. इच्छा खूप असते की दिंडीत गेलं पाहिजे. आता इथं पण बघा नाही का, सर्व म्हातारे माणसं, तरुण पुढे नाहीये. तरुण मला आता कसं आहे माहिती का, तुम्हाला नाहीत राहिले काही काम, तुम्हाला उगाच आपले गरीबी आपले निगड हजार करते, ते तुम्ही कळालं खरं आहे ना. मी काहीच बोललो नाही, मी फक्त तुम्हाला विचारतो, खरं असलं तर हा म्हणत नसलं तर तुमचं तुम्हाला. तर आपल्याला काही, मला काही पळता येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला वाईट बोलणार नाही. कारण की मी आत्ताच आहे ना, आपण पळालेलं मला लोक मला असंच प्रश्न होतो, आणि वडील म्हणले जरा पळत जा, यान बिन करीत जा, म्हणलं चालू आहे ना. वडील गेल्यानंतर मी थोडासा विचार केला, आपण शेवट पळायला कधी गेलतो, आयुष्यात सांगतो आठवणच नाही शेवट पळायला कधी होतो. म्हणजे अशी आमची आता जनरेशन झाली, आणि जनरेशन झाली असताना लोक स्टँडर्ड झाले, लोक काहीच करत नाहीत, आमच्यासारखी मुलं तर काहीच करत नाही. त्यांना खूप कामं असते, टोपरीवर जायचं असतं, मावा गोवा सिगरेट दारू आणि सगळी अर्थव्यवस्था सगळी त्याच्यावर टिकलेली आहे. पूर्ण व्यवस्थित कशामुळे, फक्त अर्थव्यवस्थेमुळे. आमच्यासारखी मुलं पेले म्हणून आपला देश वाचला. तुमच्यापेक्षा आम्ही चांगले का वाईट, चांगले केलं पाहिजे का नाही, नाही मग अर्थव्यवस्था नाही म्हणत केलं पाहिजे, पण असं केलं नाहीच पाहिजे. पण लोक आता हे वाईट वळणाला चालेल, सतसंगती सदा घडो असं ज्यावेळेस म्हणतात, आणि संतांचे वाक्य कानी पडो, ज्यावेळेस आपण असं म्हणत असतो त्यावेळेस फक्त म्हणण्यामध्येच मजा असते. आता वारीमध्ये जाणं खूप मजा आहे, खूप मजा आहे, खूप मजा आहे म्हणतात, पण विषय कसा असतो माहिती का, ते तुकाराम महाराज सांगणे, पाण्यामध्ये मासा श्वास घेतो पैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा तसं असतं. तुम्ही एका वारीमध्ये जा, तो आनंद घ्या, काही संबंध नसतो, हे कोणी कुणाचं काही माहित नसतं, पण आता हे सर्वजण एकरूप होऊन एका मनाने एका आनंदाने, आणि इतकी काळजी आहे ना. आता विचार करा ना, तुम्ही आता इथं बसलो होतो की महाराजांचं त्यांचंच बोलणं चालू होतं, महाराजांनी त्यांना विचारलं की बाबा त्रास होतोय का, तर तुम्ही इथं बसा, इकडे बसा, तिकडे बसा. घरी काय होतं का, घरी म्हणलं त्रास होतोय का, जरा थोडा कोपऱ्यात बसून सकाळी दवाखान्यात जाऊ. म्हणजे असं असतं इथं, इतका एकोपा निर्माण होतो, इतकी एकामेकाची आवड निर्माण होते, एकामेकाचं प्रेम निर्माण होतं. मला नाही वाटत की तुम्ही आता हा प्रवास केल्यानंतर, घरी गेल्यानंतर तुम्हाला 2-4 दिवस तरी करमत असेल, तर माझा संबंध येत नाही की आता इतका जागर असतो, दिवसभर आनंद आहे, गाणं आहे मस्त, काही डोक्यात चिंता नाहीये. घरी काय झालं, शेळी घरी बांधली का नाही, दूध काढलं असेल का नाही, म्हैस येली का नाही, कुणाच्या डोक्यात आहे का तसं. गुराढोराचं काही टेन्शन आहे का, पोरबाराचं काही टेन्शन नाही. मग आता परत इकडे यायचं काही कामच नाही, तिथंच थांबावं सगळ्यांनी नाही का. या जगात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या जगात कुणाचंही कुणापासून वाचत नाही. जग हे तिला घेतल्याची, तुम्ही जर जगाला काही दिलं तर जे तुम्हाला उलटून देणार, नाही तर तुम्हाला कुणी विचारत नाही. आता हे सगळं कळतं. आता मी पहिलं म्हटलं तुम्हाला हे सांगणारा, याच्या आधी खरं सांगायचं, किती जणांनी सांगितलं, 10 जणांनी सांगितलं नाही, काही फरक पडला का नाही. या इकडे दंडवर भरतो मी तुमच्या पुढे, अरे काय धंदा, मग फरक व्हावा हीच तर आपली अपेक्षा आहे, आणि ते होत नाही ही आपली खंत आहे. मग आता त्या खंतापासून मार्ग काढण्यासाठी हेच आहे, वेळोवेळी क्षणाचा आनंद घ्यायचा. मग आनंद घ्यायचाय तर काय करायचंय, देवाचं नाव घ्यायचंय, आणि देवाचं नाव घेत असताना फक्त वेळोवेळी नामस्मरण, आणि नामस्मरणामुळे आपल्या मनाला शांती लागते. शांती लागली की आपलं जीवन सुखरूप होतं, आणि आपल्या या दुःखातून मुक्तता होते. असं काही नसतं की तुम्ही वाईट केलं. आता बघा, तुम्हाला काय झालं माहिती का, की जग खूप फास्ट झालं, जग फास्ट झालं. तुम्ही आंब्याचं झाड माहितीये तुम्हाला सगळ्यांना, अगोदर आंबे कधी यायचे, आंबे यायला किती दिवस लागायचं, पंजा लावायचा,
आता पंजा लावायचा, कोण खायचा? नातू खायचा. आता आपणच लावतो, तिसऱ्या वर्षात आपणच खातो. मग आता कार्यकर्त्यांनी सुद्धा हेच लक्षात ठेवा, जो बी म्हणला आहे पुढच्या जन्मात त्याचं पाठ फोडून, या जन्माचं पुढच्या फोडून, इथं आलास इथंच फेडायचंय आणि मग तुला पुढे जायचंय. आंबे खात्याने गोड लागतात ना, नवीन काही म्हणतो का आता, तसंच पापाचा फेरा सुद्धा या जन्मात फेडायचाय. त्यामुळे वागत असताना सुद्धा छान सुंदर आणि मस्त वागा, कुणाशी निंदा करू नका, कुणाचं काही करू नका. विषय कसा असतो बघा, ते असंच झाला. एक काय झालं, जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही जास्त चढून आलाय, तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यामुळे थोडं पुढच्या 5 मिनिटात सगळं संपून टाकतो. विषय असा असतो फक्त की चोमळून हाणण्यापेक्षा एकदाच राटा टाकला म्हणजे सोपा जातो, असं आमचे गुरुजी म्हणायचे. माझा काही अधिकार नाही बरं का, मग ते असं म्हणायचे. त्यामुळे मी आता तुम्हाला चोमळे नाही, लगेच राहता धन्यवाद पण एक सांगतो. मग विषय कसा असतो की लोक चर्चा करतच असतात, लोक काही पण बोलतच असतात, आणि लोकांचं बोलणं ते लोकांचं काम आहे. आता एक विषय झाला, एका गावात एक साधू राहत होते, आणि साधू राहते 3-4 दिवस झाले त्यांची तब्येत बिघडली, आणि तब्येत बिघडल्यामुळे काय झालं, साधू काही गावात आले नाही. आता रोजची सवय, साधू येणार, साधू आल्यानंतर त्यांना भिक्षा द्यायची व साधूंचं हे ठरलेलं. एक आईने विचार केला, व 3-4 दिवस झाले साधू काही आले नाही. साधू राहत होते जंगलात. मग आईने विचार केला, साधू आले नाही, आपलं आता आईला करमत नव्हतं. मग आईने काय केलं, पाठी घेतली, पाठी भरली, डोक्यावर ठेवली, आणि आई जंगलाच्या दिशेने निघाली. जंगलाच्या दिशेने का निघाली, तर साधू 4 दिवस आला नाहीये. बाबा साधूला काय झालं, दुखतंय काय, त्यासाठी आई जंगलाकडे जाते. आणि जंगलाकडे जात असताना चलता चलता वरून घार उडत होती, आणि त्या घारेच्या पंजामध्ये साप धरला होता. ते साप धरला असताना त्या सापाचं विष हे त्या कुठं पडतं, भाकरीवर पडतं, त्या पाठीत पडतं. आता पाठीत पडल्यानंतर ते विष जे भाकरी ती काय झाली, आता विषारी झाली. विषारी झालं, पण त्या आईंना ते माहित नाहीये. आईंचं मन काय, आईंचा स्वभाव, आईंच्या मनात कसलंही पाप नाही. मग आई तशाच पुढे गेला, साधूंकडे पाहिलं, साधूंची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, भूक लागलेली आहे. मग आईंनी त्या भाकरी काढल्या आणि साधूला दिल्या. आता त्या भाकरी कसल्या होत्या, विषाच्या होत्या. विषाच्या असल्या कारणामुळे आईने भाकरी दिला नाही, निघून गेल्या. पण भाकरी विषाच्या असल्या कारणामुळे त्या साधूला झाला त्रास चालू, आणि त्या त्रासामुळे साधूचे काय झालं, मरण म्हणजे मृत्यू झाला. आणि ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस चर्चा चालू झाली की बाबा काय नव्हतं ते कामाचा साधू, तो असाच गुंड होता, काही कामाचा नव्हता, त्याला काही घेत नव्हतं, तो फक्त आपल्या संसाराला कटाळला होता, आणि मग साधूपणाला लागला होता. आपल्यात असं कोणी आहे का, खऱ्या सांगायचं बरं का, आपण आता एकनाथ महाराजांकडे चालत ना, खोटं अजिबात बोलायचं नाही. आपल्यात कोणी आहे का, मला आता नाही कटाळा आलाय, ते बायकोची कटकट, ते घरच्यांचं ते, त्यामुळे एखादा कोणी आलेला असलं तर सांगा. कोणीच नाही, सगळं मला मिळालं, आनंद आहे. तसं तो साधू काही नव्हता, तो वाईट चांगल्याला साधू होता, आणि त्याचे मृत झालं. आणि ज्यावेळेस मग चित्रगुप्त आणि यमराज न्यायाला येते कुणाला, साधूला, तर साधूला न्यायला आल्यानंतर बघा देव खूप हुशार आहे. देव इतका हुशार आहे ना, देवाचा नादच करायचा नाही. काय करायचं नाही ना, तसं करायचं नाही. तुम्ही आतापर्यंत ऐकलंय का देवाने कुणाला मारले म्हणून? देव स्वतः येऊनच येत नाही, देव इतका हुशार आहे. देव कोण गेला, फाशी घेऊन गेला, झटकेने गेला, औषध पिऊन गेला, काय ते आणखी नाही, सोनाली सासू सगळा काढला, असंच होतं ना. देव स्वतः येऊन येत नाही, वाटलंच तर सुनाव देईल, पण स्वतःवर नाही. पण देवाने मग कारण शोधायला चालू केलं की बाबा ठीक आहे साधू गेला, पण साधूचा तर त्या दोष नाही ना, साधूचा काही दोष आहे का? आता साधूने काय केलं, भाकरी खाल्ली म्हणून फक्त गेला. मग आता याच्यात दोषी कुणीतरी सापडला पाहिजे, कारण की मेला तर आहे, कारणाशिवाय याला नेता येत नाही. देवाला पण वर नाही टेन्शन असतं नाही का, त्यांना पुरावा कशाने गेला, कशामुळे गेला, कुणाच्या पापामुळे गेला. मग आता याचं मग कुणाच्या माती टाकायचं ही चर्चा सगळ्यांमध्ये चालू झाली. आणि चालू झाल्यास ते चित्रगुप्त म्हणले चर्चा काय चर्चा करायची, म्हातारी मिळून गेला म्हणले म्हाताऱ्याला काय काम होतं, जर आपलं घरी बसायचं तर डोक्यावर पाठी घेतली, इकडे तर पडली म्हणला. ते म्हातारीच आली नसती तर यांनी भाकर खाल्ली नसती, आणि यांनी जर भाकर खाल्ली नसती किंवा मरत नाही. पण सगळा दोष म्हातारीवर लावा. पण यमराज म्हणजे त्यांची चूक काय, तिच्या मनात काही पाप नव्हतं, ती मोठ्या मनाने तिच्यासाठी चांगलं कार्य करण्यासाठी झाली होती. मग म्हणले बरं ठीक आहे, त्याला काही विषय नाही, पण तिच्यावर नाही, ती वरून जी घार उडत होती ना सापाला धरून, सगळे दोष तिच्यावर टाका. आता विषय काय, ते चक्र अन्नचक्र आहे. आता आपण साप मारला तर हे आपलं पाप आहे.
आपण जर एखाद्याचा जीव घेतला तर हे आपलं पाप आहे, पण जर घारीने त्या सापाचा जरी जीव घेतला तरी ती त्या पापात बसत नाही, कारण की ती त्यांचं खाते. आता इथं लोक खात असतात बघा, ते कोंबडी खा, बोकड खा. आता आम्ही खाल्लेलं नाही त्यामुळे मला काही नाही कळत नाही, पण ते एक आमच्या आजोबा सांगतात मसोबाला आम्ही 2-4 वेळेस तापलेले ते कोंबडे बोंबड. आणि मी तापल्यानंतर नंतर बघायला जायचो, नुसते पकडून पायात दिसायचे मला. बाकीचं मटेरियल मला आणि कळलं नाही नेमकं खंड तो मसोबा खातो इतका फास्ट कसं काय. आणि मग मागच्या वर्षी कळालं माझा आजच खात होता मसोबाचं नुसतं नाव होतं. 4 कोंबड्या गेल्या त्याच्या नादात. विषय असं होतोय बघा, देव खात नाही पण देवाला दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही चांगलं कुणीतरी देवाला नाही तर दानवाला आहे. तुला दानवाला तुला देवाला दिलं नाही झालं पण तू दानवाची आता भूक भागविणार आहे का. विषय असा असतो. मग ते म्हणजे आता कुणाची चूक, त्या घारीची चूक नाही, त्या म्हातारीची चूक नाही, पण आता हे जर पाप केलंय बाबा, काय केलंय पाप तू केलंय, आता हे कुणाच तरी माती मारावं लागेल. तुम्हाला जसं मी आधी म्हणलो की 14 जण बघा चर्चा करीत बसले होते किंवा म्हणलं हे चौघ आहेत ना हे काही कामाचे नाही, म्हणून हे नुसतं याचं धुलं काय त्याचं धुलं काय, याचं धुलं काय त्याचं धुलं काय, हे सगळं पाप यांच्या माती लावूया. चित्रगुप्तानी सगळं पाप जे त्या चोंबड्यांच्या माहीत लावून टाकलं. याच्यातून या गोष्टीतून तुम्हाला फक्त एवढंच शिकायचं, जीवन जगत असताना कार्य काही करता नाही आलं करू नका. एखादं चांगलं कार्य करता येत नाही ना करू नका, पण चोंबडेपणा मात्र अजिबात करू नका. चोंबडेपणा केलं की मग चित्रगुप्त तुमच्या वृत्ती फिरल्याशिवाय राहणार नाही. मग आता तुम्ही या दिंडीत चाललाय, आनंद घेत चाललाय, फक्त शेवटपर्यंत आनंदच घेता, घरची फिकर करू नका. आता मी आणि तो पहिला तुमच्या सगळ्यांच्या घरी जाणार आहे, ते सगळे ठीक आहेत आणि तुम्हाला तिथं काय अडचण असली की आम्ही परत तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही फक्त आता एकनाथ महाराजांचं नाव घेत आनंद घेत या दिंडीत सहभागी व्हा, जीवनाचा आनंद घ्या. आणि आनंद घेत असताना आज होळी आहे, होळी आणि होळी असल्यामुळे त्या ज्या काय म्हणते दिवसाचं महत्व हे सांगण्याशिवाय पुढे जाणं मला वाटतं ते उचित ठरलं, ते उचित ठरेल. मग आता आज होळी, होळी कशामुळे साजरी करते तुम्हाला काय आयडिया आहे का? होळी कशामुळे साजरी करते? आपल्या पेटीला बॉम्ब मला ते माझं काय नाही, मला चुकीच्या माहिती, मला गुरु सगळी चुकीचीच भेटत गेली, माझा काही दोष नाही. मला विचारलं कोणी होळी कशाला साजरी करते, मी म्हणायचो बॉम्ब लागला. आतापर्यंत होळीला बॉम्बण्यासाठीच असते म्हणतो. हा, पण जेव्हा वाचन जेव्हा अध्यात्मात आलं त्यावेळेस लक्षात येतं बाबा होळी आपण कशासाठी साजरी करतो, तर आपले दोष, आपल्यातले वाईट विचार, आपण जो दुसऱ्याविषयी दुसऱ्याचं चितवतो, जे वाईट करतो, जे आतापर्यंत म्हणजे तुम्ही जे वाईट कार्य केले या मागच्या काळामध्ये ते सर्व आपल्याला होळी टाकायचं असतं. आता बघा आमची इथे म्हातारे आहेत ना ते बांध बिंद कोरतात बघा, तुमच्यात कुणी पोरले का बांध? कुणीच नाही खऱ्याने. बघा आणखी विचार करा, मी 5 मिनिटं थांबतो, चुकून बुकून लई चांगले माणसं भेटून तुम्ही सगळ्यांनी लाईनीत उभं राहायचं बरं का, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडलेले झाले की इतकी चांगली माणसं भेटून सोपं आहे का असं. तर आपले सगळे दोष त्या होळी टाकायचे असतात आणि होळी टाकल्यानंतर आपल्याला उद्यापासून रंग खेळून एक नवीन जीवनाला सुरुवात करायची असते. आणि तुम्ही एवढा मोठा सण सोडून फक्त देवाच्या भेटीसाठी चाललाय, याच्यापेक्षा आणखी आनंदाचा क्षण कोणता असेल. सण आहे, पुरणपोळी घरी असतात, निवांत पुरणपोळी खाल्ली असती, तो सगळा आनंद सोडून या आनंदा तो सर्व दुःखाचा नाहीनाट करण्यासाठी तुम्ही आनंदाच्या वारीत चाललाय. आणि आनंदाच्या वारीत जात असताना तुमचा प्रवास सगळा सुखदायी, समृद्धीदायी आणि आनंदी जायचं एवढीच त्या एकनाथ रायांच्या चरणी प्रार्थना करतो. जास्त लांब होत नाही, नाहीतर तुम्ही एखादी मात्र म्हणायची मुर्द्या वाचते आता कमर कमर वरतो सकाळ भरून चलत आधीच तर चढलो आराम नाही. तर त्यामुळे माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विषय कसा असतो की आपण ज्यावेळेस एखाद्याच्या दात्याच्या दारी येतो, इच्छा नसतो इतकं म्हणून कसं काय म्हणतोय त्या पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असताना तरी पावसाच्या थोडीशी सर येते आणि थोडासा गारवा निर्माण होतो. आता काय आहे का, आता तर वाऱ्याची गार झुळूक यायला तर पावसाच्या सरी कुठून येणार आहे. उष्णता एवढी वाढली, लोक एवढे काय म्हणते स्वार्थी झाले, सगळे जंगल तोडले, फक्त त्यांना घर बांधायचे 2 BHK. मी एक सांगत असतो बघा की नाही का, हे पुण्याचे लोक आहेत ना
भंगाराचं पुणे असेल पुण्याचे इथं पुणे असेल तर माफ करा बरं का मला, पण मी खरं खरं सांगतो ते त्याच्या आयुष्यातून काहीच करीत नाही. आता मला सांगा 22व्या मजल्यावर राहणाऱ्यांनी कोणी कुठं पेटावं, कुठं पेटावं मला होईल, घरातून निघली की पुढच्याच दार येते. याची चप्पल त्याच्या घरी हे चप्पल आखी खालची तिसऱ्याची नाही चप्पल कारण तुम्हाला दारात पुढे ठेवली होती आणि त्यांनी पेटावची दोघांनी. तर तिथे सिस्टीम अशी केलेली असती त्यांनी पेटाव होईल आणि तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं नाही. तिथं नाही का तसले सेन्सर लावलेले असते, सेन्सर असे असते धूर लागला की ऑटोमॅटिक पाणी येते, धूर लागला की पाणी येते, त्यांनी पेटाव होऊन लागाव धूर. आणखी त्या एवढ्या मोठ्या 22 मजल्याच्या इमारतीत पाणीच पाणी. म्हणजे असं असते त्या पुण्या गुणाला जाते स्टँडर्ड झाले वाटते निवांत राहते आणि ते जीवनात काहीच करत नाही. जीवनात ते दोनच काम करते, काय करतात माहिती, एक घर घेते आणि दुसरं गाडी घेते आणि त्याच्या आईला 50 वर्षापर्यंत नुसते हप्ते करते, नुसते हप्ते. ते जेवायला गेलं ना हाटलात कधी तर ते विचार करते पोराची फी भरली, किराणा भरला, गाडीचा हप्ता भरला, आता घराचा हप्ता भरला. आता शाळेला 15 रुपयाची एक रोटी जर घेतली पुढचे 15 कमी पडलेले आणायचे कुठून, ते असते नोकरीवाले त्यांना ठरलेलं पॅकेज तेवढं ₹1 ₹1 कमी नाही आणि ज्यादा नाही. रोटी खात नाही ते लोणचं असतं ना, लोणचं साठी तर उठतून घरी जातं. मग तुम्हाला जर लोणचं चाटून घरी जायचं असेल तर मग फिरा तिकडे, नाही तर सगळा आनंद इकडेच. इथं किती सुख आहे, मस्त झाडे आमचे पहिलं. आता विषय कसा असतं माहिती का, आता त्यांचं मीठ खायचं म्हणलं त्यांचं थोडंफार नाही ना, हा ना, त्यांचं आता गाणं गातो म्हणजे आपण निघायला मोकळं. आमचे पहिल्याने खरंच खूप छान आणि गोड व्यक्तिमत्व. एकनाथ महाराज जसं तुम्हाला सांगितलं, एकनाथ महाराजांना कधी राग येत नव्हतं. एकनाथ महाराज कोण होते, एकनाथ महाराज कोण होते, कोणतरी होते, हा मला काय करायचं संत. बस आपलं तुटलं बा, आपलं आयुष्य पण इथंच तुटलं, त्या दिदीने सांगितलं याच्यातच आनंद आहे. तर एकनाथ महाराज संत होते, ते फक्त एक संत नव्हते तर संत कसले होते, त्यांना राग हा प्रकारच नव्हता. एकनाथ महाराजांना राग यावा हा प्रकारच होत नाही. तसं आमचा पहिला इतका आनंदी आणि एक क्षणाचा आनंद घेणारे व्यक्तिमत्व कोणी असेल तर ते आमचे पहिला. म्हणजे विषय काय बघा, ही देवाची कृपा असते, करता करूता खरंच तो मी तिकडचा यावा, यांच्या सानिध्यात यावं. आणि रक्ताच्या नात्याच्या पलीकडे सुद्धा या जगात प्रेम करणारे माणसं आहेत. हे ज्यावेळेस पहिल्यांसाठी व्यक्ती या जीवनात भेटत जातात ना, त्यावेळेस त्या किंमत कळत असते बघा, की रक्ताचं नातं तर आहे त्यामुळे तो कार्य करतोय, पण रक्ताचं नातं नसताना सुद्धा एवढं प्रेम देण्याची जर कुवत आणि दानत कोणाची असेल तर अशा व्यक्तींची असते. आणि त्या व्यक्तींचा सहवास लाभला हीच एकनाथ महाराजांनी माझ्यावर केलेली कृपा आहे. सुख कशात असतं, तो सुख मानण्यात असतं. हे लोक एकच सुख आहे. मी तर कधी कधी काय विचार करतो नाही का, एकांतात बसलो ना तर विचार करतो बाबा माझ्या मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल की मी यांच्या सानिध्यात आलो. आता यांची टरबुजाची बाग होती, त्यांनी मला प्रेमाने बोलवलं होतं. मी माणसाने प्रेमाने बोलवलं आलं पाहिजे या मताचा मी, पण मी आलो पण 2-4 टरबुज खाल्लं, 2-4 घेऊन बी गेलो आणि घेऊन गेल्यावर नंतर मग परत त्यांचा 2-4 दिवसांनी फोन आला, महाराज आता पिकलेत या. महाराज पिकलेत खरंय, पण महाराज विषय असा आहे की आता एकदा आलं बस झालं. आणि मी त्यांच्याकडून आता शब्द घेतलाय, मी तुमच्या घरी येईल कलिंगड खायला नाही गोडंबर खायला. त्याच्यामुळे तरी असं आमच्या दोघांचं ते ठरलं, बघू कसं कसं होतंय. पण आनंद आहे तुमचा, आता मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि तुमचा जो प्रवास आहे तो सुखदायी समृद्धी जाईल. तुम्ही जसे आनंदी आहात तसे आनंदीच राहा. देवाचं नामस्मरण करत पुढची वाट सुखाची करा. काही त्रास झाला तर जास्त चालण्याचा अट्टहास करू नका. देव तुम्हाला चलाच असं म्हणत नाही. तुम्ही ज्या भावनेने जाताय ती भावना सुद्धा खूप महत्वाची. त्यामुळे जर चालताना तुम्हाला त्रास होतोय, चलणं होत नाहीये, उष्णता खूप वाढत गेली, पाण्याची बॉटल सोबत ठेवा आणि चलत असताना एकमेकाची काळजी घ्या. एखाद्या मात्र मागच कुचकून जायचं सोबत चलत जा. आता खरं आणि खरं माणसाला जमतं त्यामुळे बोलत नाही.
पण हरकत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चला. वयस्कर माणसं, आमच्यासारख्या माणसांना सुद्धा त्रास होतो. आणि तुमचं तरी बरे, तुम्ही सगळे कसे आहेत माहिती का, गावरान आहेत आणि आम्ही बॉयलर आहेत. ज्या दामून झालं तरी मान टाकत होता फटफट तरी. आमचं असं झालं. आणि तुम्ही गावरान असल्यामुळे तुम्ही एवढं एवढं चालायचे. उद्या माझ्यासारखे तुम्ही 5 लेकर, माझ्या वयाचे 5 लेकर उद्या दिवसभर चालवून न्यायचे. आपण त्यांना पोषण बी करू चालल्यामुळं आता उभा पोषण घे आणि 500 रुपये जिथून चालला तिथून खर्च ना, त्या काय लेकराला नाही का खर्च ना सोडू. 5 लेकर चालायचे, त्याला हाय असं 108 ला फोन करावा लागेल, हाय असं हॉस्पिटलला न्यावं लागेल. घेऊन जर उद्या तुमच्यासोबत चाललं असं तुम्ही ते छान माणसं आहेत आणि त्या छान प्रवास चालू. फक्त स्वतःची काळजी घ्या एवढंच म्हणतो. काय असतं काही काही लोकांचा हट्ट असतो, नाही 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 एवढा मग लांब आलं तर चलत असते तो गाडीत असते वेळ, नाही नाही नाही. बट हे मला कुणाची निंदा करायची नाही, पण वाईट करायचं मात्र बाया. आणि ती आधी 2 दिवस सुटली आणि मला 4 दिवस झाले गाडीची चुलती आणि स्वयंपाक असते की पुढंच होती. असं कुणाचा विचार डोक्यात करू नका. बोलणारी बोलतच असते. तू जर विचार केला ना त्रास आपल्याला होणार आहे. बोलणारी गेली बोलून. आणि तुम्हाला जसं म्हणलं जे घेणं ना घेणं कार्य करीत बसतो या व्रताची यादी दुसरीकडे तयार करत असतो. पापाचा भागीदार त्याला करीत असतो. त्यामुळे कुणीही काही जरी म्हणलं तुम्हाला त्रास होतोय, गाडीची मदत घ्या आणि त्या देवाच्या तालुक्यात जा आणि देवापाशी गेल्यानंतर काहीही मागू नका. फक्त डोळे भरून देवाला पहा, देव आपल्या स्वतः सामावून घ्या आणि आनंदात सगळ्यांना परत या. तुमचा प्रवास आनंदी जाईल, सुखदायी. हीच एकमात्र प्रार्थना करतो. बोला पंढरीकर श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, एकनाथ महाराज की जय. संपलं. आकाश